नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण दुर्व्यापासून अगदी सुंदर अशी माळ तयार करणार आहोत. तर ही माळ बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अशी आहे. तर मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपण घरीसुद्धा या पद्धतीने दुर्व्याची माळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो. दुर्व्याचा हार बनवण्यासाठी इथे मी फुलं आणि दुर्वा घेतलेला आहे. तर दुर्वा जास्त प्रमाणात लागतो आणि फुलंसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. तर इथे मी व्हाईट कलरची फुलं घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे. त्याला अशा पद्धतीने स्टेपलर करून घेतलेलं आहे. लेसच्या ऐवजी तुम्ही कॅनव्हाससुद्धा वापरू शकता किंवा पेपरसुद्धा वापरू शकता. पेपरचे कटआउट करून अशा पद्धतीने करू शकता. आता मी इथे लेस घेऊन स्टेपलरने अटॅच करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं दोरा घेतलेला आहे आणि तोसुद्धा यामध्ये चिटकवून घेतलेला आहे. तर तुम्ही दोरा किंवा कुठलंही लेससुद्धा बारीक वापरू शकता. आता मी इथे अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यावर ग्लूगनने दुर्वा आता चिटकवून घ्यायचा आहे. दुर्व्याच्या दांड्या व्यवस्थित एकत्र करून नंतरच आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे दिसेल. तर ग्लूगनने आता आपल्याला सर्व चिटकवून घ्यायचं आहे. तर थोडं अशा प्रकारच्या जोड्या करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित जवळजवळ चिटकवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये गॅप दिसणार नाही. तर दुर्वा अगदी फ्रेश घ्यायचा आहे, म्हणजे आपली दुर्व्याची जी माळ आहे ती खूप सुंदर अशी दिसते. अशाच पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. थोडा निघत असेल तर वरूनसुद्धा ग्लूगनने आपण चिटकवून घेऊया. तर बघा, मी आता अशा पद्धतीने सर्व दुर्वा इथे चिटकवून घेतलेला आहे. नंतर आपल्याला एकसारखा करून कट करून घ्यायचा आहे. तर एक साईड आता पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही जुड्यासुद्धा अशा पद्धतीने करू शकता किंवा सुताने बांधूनसुद्धा करू शकता. ग्लू आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजेच हा दुर्वा निघणार नाही. तर याच पद्धतीने आता सर्व लावून झालेलं आहे. तर दुसऱ्यासुद्धा साईडने अशाच पद्धतीने आपल्याला दुर्वा चिटकवून घ्यायचा आहे. दुर्वा लावल्यावर त्यावर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे हाताने किंवा स्केलपट्टीने, कारण दुर्वा निघतो. तर त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने चिटकवून घेणं गरजेचं आहे. तर आता मी दोन्ही साईडने इथे दुर्वा चिटकवून घेतलेला आहे. त्यानंतर आता एकसारखं याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता मी ते दुर्वा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता यावरून आपल्याला फुलं चिटकवायची आहेत. तर फुलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. आता फुलं चिटकवून घेणार आहे. तर एक एक करून आपल्याला सर्व फुलं इथे चिटकवून घ्यायची आहे. तर मी मध्यभागी थोडं मोठ्या आकाराचं फूल लावलेलं आहे आणि एकसारखी फुलं लावायची आहे, म्हणजेच दिसायला ही माळ छान दिसते. तर तुम्ही मध्यभागी कुठल्याही कलरचं फूल किंवा त्याच कलरचं फूल अशा पद्धतीने करू शकता. आता यावर आपण सर्व फुलं चिटकवून घेणार आहोत. फुलं चिटकवून झालेली आहे. आता मी यावर थोडेसे गोल्डन मनी लावणार आहे. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही लावू शकता. स्टोन किंवा कुठल्याही प्रकारच्या टिकल्या, ज्या पद्धतीची फुलं असेल त्या कलरनुसार तुम्ही टिकल्यासुद्धा लावू शकता यावर. तर मी इथे गोल्डन कलरची मणी लावणार आहे. एक एक करून सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी छान असे हे मणी यावर शोभून दिसत आहेत. सर्व मणी लावून झालेले आहे. आता आपल्याला ही माळ उलटी करून घ्यायची आहे. याला आता आपल्याला जे लटकन मी बनवून ठेवले होते आधीच, ते याला लावून घ्यायचे आहे. आणखी छान अशी ही माळ दिसते लटकन लावल्यामुळे. तर यामध्ये मी मोती व्हाईट कलरचे घेतलेले आहे आणि ग्रीन कलरचे खाली फ्लॉवर याला लावून घेतलेले आहे. तर तुम्ही कुठल्याही कलरचे, त्याला शोभेल असे कलरचे लावू शकता. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दोऱ्यात मी ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला उलट्या साईडने ग्लूगनने याला चिटकवून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपली माळ अगदी छान अशी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.